शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या एका महिलेच्या बाबतीत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंता आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित महिला नेहमीच्या तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली असता तिला वैद्यकीय प्रक्रियेचा भाग म्हणून इंजेक्शन देण्यात आले आणि त्यानंतर काही वेळातच तिला तीव्र चक्कर येऊन ती बेशुद्ध पडल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी शोध या चॅनलवरती सबस्क्राईब करा. या घटनेनंतर दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी तिला तातडीच्या निरीक्षणासाठी स्वतंत्र खोलीत हलवले. मात्र त्या काळात नेमकी कोणती वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली, कोण कर्मचारी उपस्थित होते, रुग्णाची संमती स्पष्टपणे नोंदवली गेली होती का, तसेच इंजेक्शन देण्यापूर्वी आवश्यक तपासणी आणि माहिती देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती का, याबाबत कुटुंबियांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामुळे रुग्णालय प्रशासनावर पारदर्शकतेचा दबाव वाढला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार घटनेनंतर काही काळ त्यांना स्पष्ट माहिती देण्यात आली नाही, तर प्रशासनाने मात्र सर्व प्रक्रिया वैद्यकीय नियमांनुसार झाल्याचा दावा केला असून रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने दखल घेत स्वतंत्र चौकशी समिती नेमली असून संबंधित डॉक्टरांचं स्पष्टीकरण, उपचार नोंदी, औषधांचा साठा, इंजेक्शनचा डोस, रुग्णाच्या फाईलमधील संमतीपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि त्या दिवशीचा ड्युटी चार्ट तपासण्याचे आदेश दिले आहेत. तर पोलिसांनीही प्राथमिक नोंद घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने घटनाक्रमाची वैधानिक पडताळणी सुरू केली आहे. वैद्यकीय परिषदेकडूनही रुग्ण हक्क सनद, महिला रुग्णांच्या सुरक्षेसाठी असलेले मार्गदर्शक नियम, आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद, वेळ आणि निरीक्षण कक्षांची स्थिती यांचा आढावा घेतला जात असून नियमभंग आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं संकेत देण्यात आले आहेत. या घटनेनंतर शहरात रुग्ण सुरक्षा, विशेषतः महिलांच्या उपचारांदरम्यान पारदर्शकता, संमतीची स्पष्ट प्रक्रिया, महिला कर्मचारी उपस्थिती तसेच दवाखान्यातील निरीक्षण व्यवस्था याबाबत व्यापक चर्चा सुरू झाली असून सामाजिक संघटना आणि नागरिकांनी कठोर तपास, दोषींवर कारवाई आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान दवाखाना प्रशासनाने चौकशीस पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन देत कोणत्याही गैरप्रकारास पाठिंबा नसल्याचं जाहीर केले आहे. तर तपास पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल सार्वजनिक केला जाईल आणि त्यानुसार पुढील कायदेशीर पावले उचलली जातील असं प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धन्यवाद.